नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 24 डिसेंबर. पाहुयात 25 डिसेंबरला तसेच राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये वातावरण कसे राहील, ही थंडी जी आहे ती किती दिवस टिकू शकते, सविस्तर अंदाज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात प्रथम आज जी काही थंडी पाहायला मिळाली त्यात जेऊर करमाळा 9 अंश सेल्सिअस, सोलापूर 13.8 अंश सेल्सिअस, धाराशिव 10.4, छत्रपती संभाजीनगर 12.4, नाशिक 9.5, मालेगाव 9.8, जळगाव 9.7, बुलढाणा 14, त्यानंतर अकोला 12, वाशिम 11.6, परभणी 11, अमरावती 12.3, यवतमाळ 10.6, वर्धा 12, नागपूर 10.6, त्यानंतर गोंदिया 9.6 अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी 12, गडचिरोली 11.6, चंद्रपूर 12.8, सांगली 13.2, बेळगाव 12, कोल्हापूर 15.3, पणजी 18.1, सातारा 12.1, महाबळेश्वर 12, पुणे शिवाजीनगर 9.9, त्यानंतर चिंचवड 15, लोहगाव विमानतळ 14.1, रत्नागिरी 17.1, हरणे 21.4, अलिबाग 21.1, त्यानंतर इकडे डहाणू 16.3, कुलाबा 21, सांताक्रूज 20.3 अंश सेल्सिअस. त्यानंतर सरासरीच्या तुलनेचा कशा पाहिला तर राज्यात अजूनही तापमान सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून काहीसं कमी पाहायला मिळतंय. आणि सध्या जर आपण पाहिलं तर उत्तरेकडचे थंड वारे हे राज्याच्या उत्तर भागांपर्यंत पोहोचत आहेत. दक्षिणेकडे थोडेसे पूर्वेकडचे वारे येत आहेत. त्यामुळे तापमानात किंचितशी वाढ ही राज्यात पाहायला मिळाली. पण येत्या काही दिवसात जर पाहिलं तर उत्तरेकडचे थंड वारे राज्यात सक्रिय राहतील. त्यामुळे जवळपास डिसेंबरच्या राहिलेल्या दिवसांमध्ये सुद्धा राज्यात जी आता सध्या जी थंडी पडते अशीच थंडी टिकून राहील साधारणतः 30-31 डिसेंबरपर्यंत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पूर्वेकडचे वारे थोडेसे प्रभावी होतील. हिमालयावरती सुद्धा पश्चिमी आवरतील. त्यामुळे सुद्धा वाऱ्याची जी दिशा असेल ती अजून जास्त बदलेल. परिणामी डिसेंबर नंतर जानेवारीची जशी सुरुवात होईल तेव्हा थंडी काही प्रमाणात आपल्याला कमी झालेली पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण तिथून पुढे जसा पश्चिमी वाता निघून जाईल पुढे त्यानंतर उत्तरेकडचे थंड वारे पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे नंतरच्या काळात पुन्हा एकदा जानेवारीमध्ये थंडी टिकून राहील किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुद्धा थंडी ही पाहायला मिळण्याची शक्यता आहेच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. पावसाची कुठेही शक्यता नाही. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.